ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. परत एकदा लास्ट लेक्चर मध्ये आपण क्रेब सायकल सुरू केलेली. त्याच्यापूर्वी आपण लिंक रिॲक्शन पाहिली. लिंक रिॲक्शन मध्ये आपण बघितलं होतं की ग्लायकोलिसिसचा जो प्रोडक्ट होता तो ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट क्रेब सायकल मध्ये जाण्यापूर्वी कन्वर्ट होतो इनटू द ॲसिटिल CoA. बिफोर it enter into the Krebs cycle, the pyruvic acid converts to acetyl CoA. So for the purpose to conversion of pyruvic acid into the acetyl CoA, there is an connecting link or the link reaction. We called it acetylation. That reaction we called, that is an acetylation. Okay. So what happened in this reaction? In this reaction there is an oxidative decarboxylation. काय होईल इथं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. म्हणजे पायरुविक ऍसिडचं ऑक्सिडेशन पण होईल आणि डिकार्बोक्झायलेशन पण होईल. आणि ऑक्सिडेशन आणि डिकार्बोक्झायलेशन झाल्यानंतर या ठिकाणी जो प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे तो असेल ऍसिटिल. त्यामध्ये CoA ऍड होईल किंवा CoA त्यासाठी अटॅच्ड होईल. तर तेव्हा जाऊन काय होईल? there will be attachment of CoA, then formation of the acetyl CoA. प्रश्न विचारलाय राहुल पाळंदेनं, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सिंथेज अँड सिंथेटेज? सेम आहे, सेम आहे. ठीक आहे. ऍक्च्युली सिंथेज हा एन्झाइम नसतो, तो सिंथेटेज असतो. ठीक आहे. परंतु कधी कधी इन शॉर्ट दिलं जातो. दोघांचंही काम ASE आहे, म्हणजे जो काय करतो सिंथेसिस करण्याचं काम करतो. ठीक आहे. तर झाले, क्लिअर झाले पाळंदे? हा, अदर काही प्रॉब्लेम्स असतील तर विचारू शकता मला आधी. ठीक आहे, चला पुढे कंटिन्यू करूया आपण. मग इथे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन झाल्यानंतर ऍसिटिल तयार होतो. CoA ऍड झाल्यानंतर कोएन्झाइम A आल्यानंतर तो ऍसिटिल CoA मध्ये कन्व्हर्जन होतो. नाउ दिस ऍसिटिल CoA एंटर इनटू द क्रेब सायकल. पण इथं जो एन्झाइम वापरला जातो तर तो एन्झाइम कॉम्प्लेक्स एन्झाइम आहे. त्याला आपण पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स एन्झाइम म्हणतो, कारण एक एन्झाइम नाहीये. तुम्हाला ऑक्सिडेशन पण करायचं, डिकार्बोक्झायलेशन पण करायचं आहे. ऑक्सिडेशन साठी डिहायड्रोजिनेस एन्झाइम आहे आणि डिकार्बोक्झायलेशन साठी डिकार्बोक्झायलेज एन्झाइम आहे. परत कोएन्झाइम A इथं ट्रान्सफर करण्यासाठी ट्रान्सफरेज एन्झाइम आलेला आहे. मग तीन एन्झाइम एकत्र येऊन या ठिकाणी काम करतात, म्हणून त्याला आपण म्हणतो पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स एन्झाइम. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. मग हा ऍसिटिल CoA सायट्रिक ऍसिड हा ऍसिटिल CoA क्रेब सायकल मध्ये एंटर होतो. जेव्हा तो क्रेब सायकल मध्ये एंटर होतो तर ऍट दॅट टाइम the entry received by मग जर समजा इथं तुमचं ऍसिटिल CoA आलाय, ऍसिटिल CoA तयार कसा होतो आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे. तरी सुद्धा इथं पायरुवेट देतो. पायरुवेटचं कन्व्हर्जन तुमचं ऍसिटिल CoA मध्ये झालेलं असेल तेव्हा या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड बाहेर पडलेला असेल आणि NAD रिड्यूस झालेला असेल इनटू दी NaDH2. ध्यानात ठेवा, रिएक्शन दोन पायरुवेट साठी चालली आहे. कोणासाठी चालली? दोन पायरुवेट साठी चालली. आपण इथं घेताना एकच घेतलाय, पण प्रत्येकी दोन दोन प्रोडक्ट असणार आहे, व्हॉटेवर. मग जर समजा तुमचं NaDH2 असेल तेही दोन असतील. ठीक आहे. जर तुमचा त्या ठिकाणी ATP असेल तर तेही दोन असेल. ठीक आहे. प्रत्येकी दोन दोन प्रोडक्ट या ठिकाणी असतील. याचं कारण असं आहे की तुमचं पायरुवेट किती आहेत? दोन आहेत. मग त्या बेसिसवरती ऍसिटिल CoA पण किती असतील? दोनच असतील. म्हणजे ही रिएक्शन पॅरलल चालली, दोन सायकल्स ऍट अ टाइम पॅरलल चालल्यात दोन प्रोडक्ट साठी. ठीक आहे. मग मी तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट क्रेब सायकलचं जे काही हे दिलेलं आहे, म्हणजे सायकल दिलेले आहे, तर ते 9 रिएक्शन्स म्हणजे कंप्लीट 9 रिएक्शन्स मध्ये कंप्लीट होते. ठीक आहे. तसं आपण सगळे रिएक्शन्स वेगळे केले तर 11 रिएक्शन भरतात, पण आपण त्याला क्युम्युलेटिव्ह केलं तर 9 रिएक्शन्स त्या ठिकाणी असतील आणि ह्या 9 रिएक्शन्स थ्रू तुमची सायकल पूर्ण होईल.
ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिलीच रिएक्शन असते कंडेन्सेशन. जेव्हा ऍसिडिल CoA ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड जो 4 कार्बनचा आहे त्याच्याबरोबर काय होईल या ठिकाणी कंडेन्स्ड होईल. ठीक आहे. जेव्हा तो कंडेन्स्ड होतो तर तिथून CoA हा बाहेर पडतो. हाच CoA कुठे येतो मग अगेन या रिएक्शन मध्ये एंटर होतो. त्याचबरोबर दोघांचं कंडेन्सेशन करून घेण्यासाठी इथे असेल सायट्रेट सिंथेटेज एन्झाइम. देर इज अन सायट्रेट सिंथेटेज एन्झाइम. हा एन्झाइम काय करतोय, हा एन्झाइम ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड आणि ऍसिडिल CoA दोघांचं कन्व्हर्जन करतो सायट्रेट मध्ये किंवा सायट्रिक ऍसिड मध्ये. सायट्रेटलाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, सायट्रिक ऍसिड म्हणतो. ठीक आहे. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ सायट्रिक ऍसिड सायकल. मी सगळ्या स्टेप तुम्हाला दिलेत, आता या ठिकाणी स्टेप कंप्लीट करून घेतो. तसे ऑलरेडी आपण लेक्चर लेट सुरू केले त्याच्यामुळे त्या स्टेप्स परत सांगणार नाहीये. तुमच्या समोर त्या सगळ्या स्टेप्स ऑलरेडी आहेत. मग ही जी पहिली रिएक्शन या ठिकाणी झाली ना, दिस फर्स्ट रिएक्शन इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. ही जी पहिली रिएक्शन आहे ती काय आहे, दॅट इज कंडेन्सेशन. नाउ कंडेन्सेशन प्रोसेस इज फॉलोड बाय आयसोमरायझेशन. कोणती प्रोसेस आहे इथं, आयसोमरायझेशन. परंतु आयसोमरायझेशन 2 रिएक्शन मध्ये पूर्ण होतो. आयसोमरायझेशन 2 रिएक्शन मध्ये पूर्ण होतं. आता मी इथे काय काय सांगतो ऐका. सायट्रेटचं आयसोमरायझेशन करायचं असेल तर इथे वापरला जाणारा एन्झाइम असेल अकोनिटेज. काय असेल इथं, अकोनिटेज. ठीक आहे. हा अकोनिटेज एन्झाइम दोन्हीही रिएक्शन पूर्ण करेल आणि सायट्रेटचं कन्व्हर्जन आयसोसायट्रेट मध्ये करेल. पण 2 स्टेप रिएक्शन आहे. 2 स्टेप रिएक्शन मध्ये सुरुवातीला हायड्रेशन होईल, सुरुवातीला डिहायड्रेशन होईल आणि मग नंतर हायड्रेशन केलं जाईल. या ठिकाणी सुरुवातीला काय होईल, डिहायड्रेशन आणि त्यानंतर मग हायड्रेशन केलं जाईल. कशी होईल प्रोसेस पहा. पहिल्या स्टेप मध्ये किंवा पहिल्या रिएक्शन मध्ये इथं डिहायड्रेशन होतोय, Cr H2O सायट्रेट मधून बाहेर पडतो. ठीक आहे. इथं जो एन्झाइम काम करेल तो आहे अकोनिटेज. द एन्झाइम इज अन अकोनिटेज. यासाठी कोफॅक्टर काम करतो आयन, दॅट इज Fe2+. ध्यानात ठेवा कोफॅक्टर. तसं इथं देण्याची गरज नाही पण तुम्ही ध्यानात ठेवा Fe2+ आयन या ठिकाणी कोफॅक्टर म्हणून काम करतो. मग सायट्रेट अकोनिटेज न सायट्रेट वरती काम केलं तेव्हा H2O बाहेर पडला. द रिएक्शन इज कॉल्ड एज द डिहायड्रेशन रिएक्शन. या रिएक्शनला आपण काय म्हणतो, डिहायड्रेशन रिएक्शन. डिहायड्रेशन नंतर या ठिकाणी जो प्रोडक्ट तयार होईल दॅट प्रोडक्ट इज सिस अकोनिटेज, सिस अकोनिटेट. इथे जो प्रोडक्ट तयार होईल तो कोणता आहे, दॅट इज अन सिस अकोनिटेट. अकोनिटेज एन्झाइम ऍक्ट झाला सायट्रेट वरती तेव्हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलं आणि प्रोडक्ट तयार केलंय सिस अकोनिटेट. ठीक आहे. टोटल कार्बन ऍटम मी तुम्हाला सुरुवातीलाच क्लिअर केले. इथे टोटल कार्बन ऍटम किती आहे, 6. ठीक आहे. इथे पण किती असेल मग 6. अजून डिकार्बोक्सिलेशन झालेलं नाही म्हणून कार्बन ऍटम जेवढे आहेत तेवढेच राहतील. ठीक आहे. पुढे कंटिन्यू करूया आता आपण सेकंड रिएक्शन, कारण 2 स्टेप रिएक्शन आहे ही. मग 2 स्टेप रिएक्शन मध्ये सेकंड रिएक्शन काय होईल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलं होतं, परत वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये घ्यायचंय, सायट्रेटचं आयसोमर तयार होईल. मग परत जेव्हा आपण वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये घेणार आहोत तर तेव्हा the reaction is called as, at that time the reaction is called as hydration reaction. जेव्हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो तेव्हा आपण म्हणतो डिहायड्रेशन रिएक्शन. जेव्हा वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये येतो तेव्हा आपण त्याला म्हणतो हायड्रेशन रिएक्शन. ठीक आहे. इथे सुद्धा काम करणारा एन्झाइम आहे अकोनिटेज. म्हणजे दोन्ही ठिकाणी कोणता एन्झाइम काम करतो, दॅट इज अन अकोनिटेज एन्झाइम. ठीक आहे. मग आता इथून जो प्रोडक्ट तयार होईल विच इज ए आयसोमर ऑफ सायट्रेट, दॅट इज कॉल्ड ॲज आयसोसायट्रेट. आयसोसायट्रेट इज ए आयसोमर ऑफ सायट्रेट. ठीक आहे. द रिएक्शन इज कॉल्ड ॲज, याची जी रिएक्शन असेल द रिएक्शन इज कॉल्ड ॲज, सेकंड रिएक्शन आहे काय म्हणणार आपण याला, आयसोमरायझेशन. या रिएक्शनला काय नाव देणार आपण, दॅट इज आयसोमरायझेशन. यातला अर्धा पार्ट कट झालेला असेल तुम्हाला पण लिहून घ्या इथं रिएक्शनचं नाव, दॅट इज अन आयसोमरायझेशन रिएक्शन. ठीक आहे. हाफ पार्ट कट झालेला असेल मी समजू शकतो, परंतु रिएक्शन काय आहे, आयसोमरायझेशन रिएक्शन आहे. ठीक आहे.
चला पुढे आयसोसायट्रेट पर्यंत आलोय आपण. आता इथं काय होईल, जसं आयसोमरायझेशन झालं the process will be start with oxidation first. 4 ऑक्सिडेशन होतात, बट अल्टरनेट आहे. मी काल तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. ठीक आहे, 4 ऑक्सिडेशन होतात, पण कसं आहे ते अल्टरनेट आहे. मग त्याची ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे. मग इथं काय होईल, देर इज अँड नेक्स्ट स्टेप. या ठिकाणी स्टेप आहे दॅट इज ए ऑक्सिडेशन. मग ऑक्सिडेशन असेल तर एन्झाईम कोणता, एन्झाईमला नाव देणं काही अवघड नाहीये. तुमचं आयसोसायट्रेट आहे, त्याचं ऑक्सिडेशन होतंय, म्हणून इथं येईल आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम. कोणतं एन्झाईम येईल इथं, आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम. जेव्हा ऑक्सिडेशन होतं, म्हणजे जेव्हा डिहायड्रोजिनेशन होतं, तेव्हा याच्यातून हायड्रोजन बाहेर पडतं. जर हायड्रोजन बाहेर पडत असेल तर तो हायड्रोजन कोणाला तरी रिड्यूस करणार आहे. ध्यानात ठेवा, जितक्या वेळेस ऑक्सिडेशन रिएक्शन असेल त्या प्रत्येक वेळेस रिडक्शन भेटेल. एव्हरी टाइम जितक्या वेळेस ऑक्सिडेशन रिएक्शन होणार आहे तितक्या वेळेस ऑक्सिडेशन झाल्यानंतर रिडक्शन असेल. पण रिडक्शन कोणाचं असेल तर तिथे रिडक्शन असेल कोएन्झाईमचा. मग इथे पण कोएन्झाईमचं रिडक्शन आहे. सी हियर, मग इथून बाहेर पडणारा जो हायड्रोजन असेल, दॅट हायड्रोजन कॅच बाय कोएन्झाईम NAD विल बी कन्वर्ट्स इनटू NADH2. कशामध्ये कन्वर्ट होईल तो, NADH2 मध्ये कन्वर्ट होईल. झालं इथं, म्हणजे हा NAD रिड्यूस झालेला आहे इनटू द NADH2. ठीक आहे, मग ही रिएक्शन तर रिडक्शन असेल, पण इथे जी चालली ती रिएक्शन कोणती आहे, दॅट इज ए ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशनला पॅरलल रिएक्शन रिडक्शन असते, कारण ऑक्सिडेशनच्या वेळेस हायड्रोजन बाहेर पडतात. जेव्हा ऑक्सिजन घेतले जातात तेव्हा हायड्रोजन बाहेर पडतात. द रिएक्शन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन फर्स्ट. मग इथं जी रिएक्शन झाली याला मी नाव देतो दॅट इज ऑक्सिडेशन फर्स्ट. ठीक आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता इथं 3 स्टेप आपले पूर्ण झाले आहेत. ऑक्सिडेशन झाल्यानंतर अल्टरनेट आलंय, मग मध्यभागी येईल डिकार्बोक्झायलेशन. या 4 स्टेप मध्ये 1 बाय 1 येईल. ठीक आहे ना. मग ऑक्सिडेशन जिथं होईल तिथं काय होईल, डिकार्बोक्झायलेशन. पण आता इथं ऑक्सिडेशन झालेलं आहे, तर ऑक्सिडेशन झाल्यानंतर आयसोसायट्रेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल हे महत्वाचं आहे. मग आयसोसायट्रेटचं कन्व्हर्जन होईल इनटू दी ऑक्झॅलोसक्सिनेट. काय प्रोडक्ट असेल इथं, या ठिकाणी प्रोडक्ट असेल दॅट इज ऑक्झॅलोसक्सिनेट. ध्यानात ठेवा, द प्रोडक्ट इज ए ऑक्झॅलोसक्सिनेट. ठीक आहे, ध्यानात राहील. मग इन दिस रिएक्शन वेअर ऑक्सिडेशन ऑकर्स, द आयसोसायट्रेट कन्वर्ट्स टू ऑक्झॅलोसक्सिनेट. Isocytrate converts to oxalosuccinate because the oxygen breaks the isocytrate into the oxalosuccinate. ठीक है, at that time the hydrogen will be removed. That hydrogen get by NAD and it will be reduced to the NADH2. This is a reaction. ही काय असेल, ही रिएक्शन असेल. दी रिएक्शन तुमच्या समोर आलेली आहे. एन्झाईम which is responsible for oxidation of the isocytrate, that is a isocytrate dehydrogenase enzyme. ठीक आहे, मी इथं प्रोडक्ट जो आहे ना, ह्या प्रोडक्टला ब्रॅकेट करतो, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट आणि बाकीचे कंपाऊंड डिफरन्शिएट करता येतील. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता काय आहे, डिकार्बोक्झायलेशन प्रोसेस. नाउ देर इज अँड डिकार्बोक्झायलेशन प्रोसेस. मग डिकार्बोक्झायलेशन आपण कोणाचं करतोय, ऑक्झॅलोसक्सिनेटचं डिकार्बोक्झायलेशन करतोय. ऑक्झॅलोसक्सिनेटचं डिकार्बोक्झायलेशन केलं गेलं तर काय होईल, यातून CO2 बाहेर पडेल. द कार्बन डायऑक्साइड विल बी रिमूव्ड फ्रॉम द ऑक्झॅलोसक्सिनेट. ठीक आहे, एन्झाईम कोणतं काम करेल, ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बोक्झायलेज एन्झाईम कोणतं काम करेल, मी तो OS लिहितो, OS डिकार्बोक्झायलेज हा एन्झाईम इथे काम करतोय. ठीक आहे,
डी कार्बोक्झायलेज एन्झाईमने याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढला. आतापर्यंत कार्बन ऍटम किती होते? मग जसं इथं पहा, इथं 6 या, इथे पण काय होतं 6 होतं, पण आता इथं बदलेल. ऑक्झॅलोसक्सिनेट कन्वर्ट्स टू दी ऑक्झॅलोसक्सिनेट कशामध्ये कन्वर्ट होईल? आफ्टर डिकार्बोक्झायलेशन इट विल बी कन्वर्ट इनटू दी प्रोडक्ट इज दॅट इज अल्फा कीटो ग्लुटरेट. इथं जो प्रोडक्ट असेल तो काय असेल? अल्फा कीटो ग्लुटरेट. काय प्रोडक्ट आलं तुमचं? अल्फा कीटो ग्लुटरेट हा प्रोडक्ट या ठिकाणी आला. ठीक आहे. रिएक्शन कोणती आहे? रिएक्शन कोणती आहे या ठिकाणी? 4th नंबरची रिएक्शन इथं झाली. काय नाव दिलं आपण त्याला? डिकार्बोक्झायलेशन. डिकार्बोक्झायलेशन हे नाव आपण त्याला दिलं, जे डिकार्बोक्झायलेशन फर्स्ट होता. दिसत नाहीये तुम्हाला, इथं दिसत नसेल मला माहिती आहे, कारण मला दिसतंय समोर, पण तुम्ही इथं लिहून घ्या 4th नंबरची रिएक्शन दॅट इज डिकार्बोक्झायलेशन. मी याचा एक फोटो तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. जो जो पार्ट कट झालेला दिसेल त्या पार्ट साठी तुम्हाला फोटो पाठवेल. प्रोडक्ट दिसतात, एन्झाईम्स दिसतात, ते महत्वाचं आहे. ठीक आहे. रिएक्शनच्या वेळेस कोण बाहेर पडतं कोण आतमध्ये येतं हेही तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. फक्त रिएक्शनचं नाव दिसत नसेल, मी तुम्हाला क्लिअर करेल. ठीक आहे. कारण रिएक्शन सायकल आहे मोठी, जागा आहे छोटी. ठीक आहे. चला तर अल्फा कीटोग्लुटरेट समजले तुम्हाला इथपर्यंत? इथपर्यंत समजलंय? आपण या ठिकाणी 4थ्या नंबरची रिएक्शन पूर्ण केली. पहा, कंडेन्सेशन झालं, आयसोमरायझेशन झालं, ऑक्सिडेशन झालं, नाव डिकार्बोक्झायलेशन आपलं झालेलं आहे. ठीक आहे. टोटल 9 रिएक्शन्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता डिकार्बोक्झायलेशनच्या वेळेस एक कार्बन डायऑक्साईड बाहेर पडलाय. ऑक्झॅलोसक्सिनेटचं कन्व्हर्जन अल्फा कीटोग्लुटरेट मध्ये झालंय. एन्झाईम जो इथे वापरलेला आहे दॅट इज ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बोक्झायलेज एन्झाईम. ठीक आहे. एक कार्बन डायऑक्साईड बाहेर पडल्या कारणानं नाउ दिस प्रोडक्ट इज 5C. कितीचं झालं आता? 5 कार्बन ऍटमचं. टोटल आपल्याला 4 कार्बन ऍटमचं प्रोडक्ट पाहिजे. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड OAA हा कितीचा आहे? 4C. 4 कार्बन ऍटमचा आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट रिएक्शन कडे. आता जेव्हा डिकार्बोक्झायलेशन होईल तेव्हा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन असेल. कारण ऑक्सिडेशन एकदा झालंय ना, ऑक्सिडेशन झालंय. मी तुम्हाला अल्टरनेट सांगितले. डिकार्बोक्झायलेशन झालं, ऑक्सिडेशन. पण इथं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन दोन रिएक्शन बरोबरीने होतात. जेव्हा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन केलं जाईल, जेव्हा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बो तर तेव्हा काय होईल? आता इथं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन आहे. मग ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन असल्या कारणाने काय काय होईल हे महत्वाचं आहे. काय काय होईल? याच्यामधून एक कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल. CR एक कार्बन ॲटम काय होतं याच्यातून बाहेर पडतंय, कारण ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन प्रोसेस आहे. ठीक आहे. पुढे आणखीन काय होईल? एक कार्बन ॲटम याच्यातून बाहेर पडल्यानंतर डिकार्बोक्झायलेशन ऑक्सिडेटिव्ह आहे, म्हणजे ऑक्सिडेशन पण होणार आहे. ऑक्सिडेशन होणार म्हणजे याच्यातून हायड्रोजन बाहेर पडेल. हायड्रोजन बाहेर पडलं तर एकाचं रिडक्शन होतंय. मग कोणाचं रिडक्शन होतंय? इथं रिडक्शन होतंय NAD चं. कन्वर्ट इनटू दी NaDH2. काय होईल? NAD चं रिडक्शन होईल आणि NaDH2 फॉर्म होईल. एन्झाईम कोणतं असेल? मग एन्झाईम असेल, एक एन्झाईम असेल पण तो कॉम्प्लेक्स कंडिशन मध्ये असेल. अल्फा कीटोग्लुटरेट डिकार्बोक्झायलेज किंवा डिहायड्रोजिनेज एन्झाईम. कोणतं एन्झाईम इथं असेल? अल्फा कीटोग्लुटरेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम. ठीक आहे. एन्झाईम कोणतं असेल? अल्फा कीटोग्लुटरेट आहे ना, डिकार्बोक्झायलेशन पण करतं. हे नाव ऍज इट इज इथं येईल. मग इथं मी थोडंसं शॉर्ट करतो. अल्फा कीटोग्लुटरेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स एन्झाईम. ठीक आहे. अल्फा कीटोग्लुटरेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स एन्झाईम. समजतंय इथपर्यंत तुम्हाला? समजतंय? हा, जर समजलं असेल तर पुढे कंटिन्यू करायला. चला पटकन बोला, मला रिप्लाय द्या. समजलं इथपर्यंत? गिव्ह मी द रिप्लाय.
ओके, ठोंबरेचं उत्तर आलंय ओ हो आहे. ठीक आहे, बाकीच्यांचं पण येणं गरजेचं आहे. जेव्हा मी विचारतो तेव्हा काहीतरी बोलणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही लोक आहात असं मला कळेल. व्हेरी गुड, समजले. ओके ओके ओके, मुद्गुलने पण सांगितलं आहे. त्यानंतर शेलार आहे, आळंदे आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला इथं प्रोडक्ट कडे जायचंय. इथं कुठे जायचं आपल्याला? प्रोडक्ट कडे. अल्फा कीटोग्लुटरेट जेव्हा ही रिएक्शन कन्सिस्ट करतं तर तेव्हा काय तयार होईल? तर तेव्हा इथे तयार होईल दॅट इज सक्सिनिल को ए. काय तयार होईल? देर इज फॉर्मेशन ऑफ दॅट इज सक्सिनिल को ए. तुम्हाला प्रोडक्ट भेटलाय, अल्फा कीटोग्लुटरेटचं कन्व्हर्जन सक्सिनिल को ए मध्ये झालंय. अल्फा कीटोग्लुटरेटचं कन्व्हर्जन सक्सिनिल को ए मध्ये झालंय. कसं झालं? तर अल्फा कीटोग्लुटरेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स एन्झाइम, म्हणजे दोन एन्झाइम आहेत. एक आहे दॅट इज अन डिहायड्रोजिनेज एन्झाइम आणि दुसरं आहे डी कार्बोक्झायलेज. परत को ए पण ऍड करायचा आहे ना, को एन्झाइम ए पण ऍड करायचा आहे, म्हणून तीन एकत्र आले, कॉम्प्लेक्स एन्झाइम तयार झाला. तेव्हा सक्सिनिल को ए हा प्रोडक्ट येईल. तेव्हा काय होईल? सक्सिनिल को ए हा प्रोडक्ट येईल. म्हणजे या रिएक्शन नंतर कोणती रिएक्शन आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन रिएक्शन आहे. तेव्हा अल्फा कीटोग्लुटरेटचं कन्व्हर्जन सक्सिनिल को ए मध्ये झालेलं आहे. रिएक्शन, आता रिएक्शनचं नाव या ठिकाणी लिहितो. 5व्या नंबरची रिएक्शन आहे दॅट इज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. रिएक्शन कोणती आहे? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झायलेशन. पूर्ण रिएक्शनचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता तुमचं सक्सिनिल को ए तयार झालं, डिकार्बोक्झायलेशन झालं. मग आता एक अल्टरनेट रिएक्शन या ठिकाणी येते. इथे जी रिएक्शन येते ती काय असेल? अल्टरनेट रिएक्शन असेल. आणि ती असेल, चला बोला, काल तुम्हाला दिलेले आहे सगळे रिएक्शन, मी सांगा याच्यानंतरची रिएक्शन कोणती आहे? चला पटकन गिव्ह मी द आन्सर फास्ट, वेळ कमी आहे आपल्याकडे. आय एम वेटिंग. मला माहित आहे मी जी तुम्हाला बोलते तुमच्याकडे थोडस लेट पोहोचतंय, म्हणून मला इथं वेट करावं लागतं थोडं. लवकर कोणती रिएक्शन आहे पुढची? आन्सर दिले, व्हेरी गुड. एकच जण आहे सध्याला, 9 लोक कनेक्टेड आहे. एटीपी जनरेशन, मुद्गुलने आन्सर दिलेला आहे, जाधवने आन्सर दिलेला आहे. चला व्हेरी गुड, म्हणजे तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुम्ही काल वाचलंय समजा. तर सक्सिनिल को ए नंतर जी रिएक्शन होईल ती आहे एटीपी जनरेशन. पण डायरेक्ट एटीपी जनरेशन होत नाही. इथं डायरेक्ट एटीपी जनरेशन होत नाही. या एटीपी जनरेशन साठी थोडस वेट करावं लागतं. थोडस वेट म्हणजे काय वेट करावं लागेल? ठीक आहे, इथं काय होईल? सक्सिनिल को ए म्हणजे सक्सिनिल को ए चं कन्व्हर्जन या ठिकाणी सक्सिनेट मध्ये होईल. देर इज फॉर्मेशन ऑफ द सक्सिनेट. म्हणजे आता इथं होईल काय? व्हॉट हॅपन ऍट दॅट स्टेज? या ठिकाणी एक एन्झाइम काम करतो दॅट इज सक्सिनेट थायोकाइनेज एन्झाइम. सक्सिनेट थायोकाइनेज एन्झाइम. ठीक है, इट विल बी एक्ट ऑन द सक्सिनिल को ए. ठीक है, and form succinate. At this time what happen? यावेळेस जीटीपी ऍज ए एनर्जी सोर्स म्हणून वापरला जाईल. काय होईल? यावेळेस जीटीपी ऍज ए एनर्जी सोर्स म्हणून वापरला जाईल. मग इथं काय केलं आपण? इथं आपण जीटीपी वापरला. ठीक आहे, आता हा जो जीटीपी आहे तो इथं वापरला, याचं कन्व्हर्जन जीडीपी मध्ये होईल. पण याच्यातून बाहेर पडणारा जो इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे, याच्यातून बाहेर पडणारा जो इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे त्याला घेईल एडीपी. त्याला कोण घेईल? एडीपी. अँड इट विल बी कन्वर्ट्स टू एटीपी. ध्यानात ठेवा. आता काय होईल? काय झालं? झालं थोडंसं कॉम्प्लेक्स.
खूप जास्त डिफिकल्ट, डोक्यामध्ये खूप जास्त डिफिकल्टी घ्यायची नाही, समजण्यासाठी एवढंच ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, समजण्यासाठी एवढंच ध्यानात ठेवा. सक्सिनेट कोएचं कन्व्हर्जन सक्सिनेट मध्ये होतं. कोण आहे इथं? सक्सिनेट थायोकायनेस हा एन्झाइम इथे काम करतोय. काय करणार आहे तो? तर तो या ठिकाणी सक्सिनेट कोएचं कन्व्हर्जन सक्सिनेट मध्ये करेल. म्हणजे याच्यातून तो काय करेल? को ए काढून टाकेल, को ए काढून टाकेल. आता याला ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करायचे. तुम्हाला कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय? हायड्रोजन इथे घेऊन यावं लागेल. मग तुम्ही हायड्रोजन जेव्हा घेऊन येता, म्हणजे जिथं जेव्हा प्रोटॉन पंप केला जातो, हायड्रोजन प्रोटॉन आहे, जेव्हा प्रोटॉन पंप केला जातो तेव्हा एटीपी सिंथेसिस केला जातो. पण त्यासाठी तुम्हाला आधी एनर्जीची गरज पडेल. मग ही एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये घेण्यात येईल? ही एनर्जी घेण्यात येईल जीडीपीच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, जीडीपीचं कन्व्हर्जन जीडीपी मध्ये होईल. त्याच्यातला फॉस्फेट जो आहे, त्याच्यातला जो फॉस्फेट तो कोण घेईल? एडीपी, आणि एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी एटीपी जनरेशन केलं जाईल. लाईक दिस देर इज फॉर्मेशन ऑफ द एटीपी. ठीक आहे, मग या बेसिस वरती या रिएक्शनला आपण म्हणणार इट इज अ रिएक्शन नंबर 6 दॅट इज एटीपी जनरेशन. एटीपी जनरेशन. दिसत नसेल तुम्हाला, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने लिहा, दिसतंय काही प्रॉब्लेम नाही. एटीपी जनरेशन रिएक्शन झाली, एटीपी सिंथेसिस झाले. आता पुढे अल्टरनेट रिएक्शन आहे. इथं ऑक्सिडेशन झालं होतं, एटीपी जनरेशन झालं. परत काय होईल आता? नाउ देर इज ए ऑक्सिडेशन. आता काय होईल? ऑक्सिडेशन. आता याला जास्त एक्सप्लेन करणार नाही, कारण तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. यू ऑलरेडी नो दॅट, आणि क्लिअरली यू नो दॅट. तुम्हाला क्लिअरली माहित आहे की ऑक्सिडेशन कसं होतं. मग इथं काय होईल? चला, मग सक्सिनेट जो आहे तुमचा, तर सक्सिनेट वरती डिहायड्रोजिनेज एन्झाइम ऍक्ट होईल. सक्सिनेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम असेल. ठीक आहे, हा सक्सिनेट डिहायड्रोजिनेज कन्वर्ट करेल, सक्सिनेटचं कन्वर्जन करेल इनटू दी फ्युमरेट. कशामध्ये कन्वर्जन करेल? हा इनटू दी फ्युमरेट. पहा, सक्सिनेटचं कन्वर्जन कशामध्ये होतोय? फ्युमरेट मध्ये. अच्छा, इथं एक गोष्ट राहिली पहा, सी चा 4 कार्बन ऍटमचा संपलं नाही. आता आपण सक्सिनेटचं कन्वर्जन फ्युमरेट मध्ये करतोय, तेव्हा या ठिकाणी जो एन्झाइम ऍक्ट झालाय तर तो काय असेल? दॅट इज सक्सिनेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम. सक्सिनेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम. डिहायड्रोजिनेज म्हणजे हायड्रोजन बाहेर पडलं. बाहेर पडलेल्या हायड्रोजनला कोण घेईल? तर या ठिकाणी घेईल को एन्झाइम. मग तो को एन्झाइम काय असेल? NAD, आणि इट विल बी कन्वर्ट्स टू फ्युमरेट आहे. फ्युमरेट वरून एक ट्रिक ध्यानात ठेवा. आता ट्रिक, फ्युमरेट वरून ट्रिक ध्यानात ठेवा. ठीक आहे, मग इथं आतापर्यंत रिडक्शन होण्यासाठी कोण येत होता? आता इथं रिडक्शन होण्यासाठी NAD नाही येणार, तर कोण येईल? फ्युमरेटच्या F वरून ध्यानात ठेवा. FAD. काय येईल इथं? FAD. NADच्या ऐवजी FAD येईल, आणि FAD विल बी रिड्यूस्ड टू FADH2. एवढी एकच रिएक्शन आहे ज्या ठिकाणी NAD रिड्यूस होणार नाही, तर कोण रिड्यूस होईल? तिथं FAD रिड्यूस होईल. ठीक आहे, रिएक्शन कंप्लीट. ही रिएक्शन आता पूर्ण झाली, आणि या रिएक्शनला आपण नाव देतोय 7th नंबरची रिएक्शन आहे, दॅट इज ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि ही ऑक्सिडेशन रिएक्शन कितवी आहे? इट इज ऑक्सिडेशन 3rd. शेवटचं एक ऑक्सिडेशन बाकी आहे, पण आता अल्टरनेट रिएक्शन आली पहा मध्ये. अल्टरनेट आली, सांगितलंय तुम्हाला. कोणती रिएक्शन आहे? चला बोला मला पटकन. कोणती रिएक्शन आहे? चला पटकन, गिव्ह मी द रिप्लाय. व्हेरी गुड, थोमरेन आन्सर दिलाय हायड्रेशन. पाणी वापरलं जाईल, पाणी वापरलं जाईल. ठीक आहे, मग इथं फ्युमरेट आहे तुमचा. फ्युमरेट मध्ये हायड्रेशन होईल. ठीक, हायड्रेशन होतंय म्हणजे काय होतं? इथं वॉटर वापरलं जाईल, H2O. कशासाठी? हायड्रोलिसिस करायचं हो त्याचं. काय करायचं तिथं? हायड्रोलिसिस करायचंय. म्हणजे फ्युमरेटचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर देर इज फॉर्मेशन ऑफ, जो प्रोडक्ट या ठिकाणी तयार होईल, दॅट इज अन मॅलेट. काय तयार होईल इथं? मॅलेट या ठिकाणी तयार केलं जाईल. जो एन्झाइम इथे काम करतो तो फ्युमरेटचं हायड्रोलायसिस करणारा एन्झाइम आहे विथ द हेल्प ऑफ वॉटर, दॅट इज फ्युमरेज एन्झाइम. कोणता असेल इथं?
फ्युमरेज एन्झाईम. द एन्झाईम इज ए फ्युमरेज एन्झाईम. ठीक आहे, समजतंय? शेवट आलेलो आहोत आपण लास्ट स्टेपला. इथं या स्टेपला नाव देऊ, 8 नंबरची स्टेप आहे, दॅट इज हायड्रेशन. याला तुम्ही हायड्रोलिसिस पण म्हणू शकता. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज द हायड्रोलिसिस रिएक्शन. ठीक आहे, आता शेवटच्या स्टेप कडे आपण आलेलो आहोत. ठीक आहे, आता मी इथे काय करतो, थोडंसं सायकल तुम्हाला समजण्यासाठी इथली कॉम्प्लेक्सिटी कमी करतो, हा पार्ट काढून टाकतो. ऑलरेडी लिंक रिएक्शनचा आहे, ज्याला आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. ठीक आहे, आता मॅलेटचं कन्व्हर्जन, तुमचं शेवटचा प्रोडक्ट ज्यानं ऍसिटिल कोएला ऍक्सेप्ट केलेलं होतं, कंडेन्सेशनसाठी रिस्पॉन्सिबल होता, तो शेवटचा प्रोडक्ट तयार होणार आहे. रिएक्शनचं नाव तुम्हाला माहिती आहे, चला बोला पटकन. गिव्ह मी द आन्सर फास्ट. शेवटची रिएक्शन आहे, मला वाटतं दिलंच तयार झालंय थोडस क्रॉस मध्ये. चला बोला फास्ट. व्हेरी गुड. ऑक्सिडेशन नंबर 4. शेलारने आन्सर दिले आहे, त्यानंतर थोमरेने पण आन्सर दिले. व्हेरी गुड. कोणता आन्सर, कोणतं रिएक्शन आहे इथं? ऑक्सिडेशन 4. 9th नंबरची शेवटची रिएक्शन, दॅट इज ऑक्सिडेशन 4. ठीक आहे, आता ह्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन होतंय, मग तुम्हाला एन्झाईम माहित आहे याचं. मी इथं नाव लिहित नाही, कारण इथं आपल्याला एन्झाईमचं नाव टाकायचं, सॉरी या ठिकाणी रिडक्शन दाखवायचंय. मग मॅलेट साठी एन्झाईम काय असेल? ऍज लाईक लास्ट, दॅट इज मॅलेट डिहायड्रोजिनेस. काय नाव असेल? मॅलेट डिहायड्रोजिनेस. मॅलेट डिहायड्रोजिनेस. ठीक आहे, आणि डिहायड्रोजिनेस आहे याचा अर्थ हायड्रोजन बाहेर पडणार आहे, मग त्याला घेईल इथं NAD आणि तो रिड्यूस होईल इनटू दी NADH2. ठीक आहे, शेवटी तुमचा प्रोडक्ट तयार होईल ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. द लास्ट प्रोडक्ट इज अन ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे आता शेवटचा प्रोडक्ट आलाय, सायकल इथून कंटिन्यू होणार आहे, कारण तुमचं पायरुविक ऍसिड पण कंटिन्यू येत आहे, ग्लुकोज वरती कंटिन्युअसली ग्लायकोलिसिस केलं जात आहे, पायरुविक ऍसिड कंटिन्युअसली तयार होतोय. त्याच पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? ऍसिटिल कोए मध्ये होत आहे. मग जसं पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोए मध्ये होणार आहे, तसं तसं ऍसिटिल कोए क्रेब सायकल मध्ये एंटर होणार आहे, म्हणजे तेव्हा त्याला ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड लागणार आहे क्रेब सायकल मध्ये घेण्यासाठी. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युअर क्रेब सायकल. टोटल 9 स्टेप रिएक्शन आहेत, हे टोटल 9 स्टेप मी तुम्हाला समोर दिलेले आहेत. दिस इज ए क्रेब सायकल. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? टोटल गेन किंवा आपण त्याला म्हणूया किती कमाई केलेली आहे, ही सगळी कमाई तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि मला होमवर्कच्या फॉर्म मध्ये काय करायचंय? व्हॉट्सअप वरती टाकायचं आहे, माझ्या पर्सनल व्हॉट्सअप वरती. समजतंय? टोटल गेन किती आहे? इथं मी तुम्हाला एक हिंट देईल, फक्त एक हिंट देईल. 4 ऑक्सिडेशन आहे, तर प्रत्येक वेळेस रिडक्शन झालेले NADH2 तुम्हाला किती भेटले? 3. जागेवरती म्हणजे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन होत असताना ATP मॉलिक्यूल तयार झालेला आहे. किती? 1 ATP मॉलिक्यूल तयार झालाय. म्हणजे तुम्हाला काय काय भेटलंय? 3 NADH2, 1 FADH2 आणि 1 ATP. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एका ऍसिटिल कोएचं क्रेब सायकल मध्ये ऑक्सिडेशन करताय, तेव्हा तुम्हाला 3 NADH2, 1 FADH2 आणि 1 ATP भेटतंय. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करा. NADH2 पासून 3 ATP मॉलिक्यूल भेटतात, तर FADH2 पासून 2 ATP मॉलिक्यूल भेटतात. ध्यानात ठेवा, किती? 2. ठीक आहे, आणि पुढे मला 2 ऍसिटिल कोए साठी, हे 1 साठी झालं, 2 ऍसिटिल कोए साठी टोटल किती ATP मॉलिक्यूल तयार होतील ते तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे. इट इज होमवर्क फॉर यू. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? ठीक आहे, इथपर्यंत क्रेब सायकल होती, समजलेलं आहेच सगळ्यांना. रिप्लाय पण तुम्ही दिलेला आहे. मी या ठिकाणी थांबतो. याच सायकलचा फोटो आज इट इज मी तुम्हाला काय करतो? सेंड करतो तुमच्या ग्रुपवरती. ठीक आहे, उद्या परत एक्सपेंडिचर वरती आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्हाला मला होमवर्क पाठवायचा आहे. ठीक आहे, थांबतो. थँक्यू व्हेरी मच.